वेलकम टू पिंशू किचन. आज आपण आवळ्याचे चटपटीत गटागट बनवणार आहोत. अगदी सोप्या आणि सहज घरच्या साहित्यात होईल असे बघा, आणि एकमेकाला चिटकणारसुद्धा नाही. त्यासाठी मी इथे फ्रेश आणि ताजा आवळा घेतलेला आहे, अर्धा किलो. आवळे स्वच्छ घ्यायचे आणि शक्यतो त्याला डाग नसेल असे निवडून घ्यायचे. थोडासा डाग असला तर चालते, जास्त असे डाग असलेले घ्यायचे नाही. आता मी एक मोठं पातेलं घेतले, त्यात 2 गडवा पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर अर्धा किलो जे आवळे घेतलेले आहे ते ठेवत आहे स्टीम करायला. आवळे स्वच्छ धुवायचे 2 वेळा पाण्याने आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे. त्यामुळे आपण जे गटागट बनवू ना, आपण स्टोअर करून ठेवले असतात. 7 ते 8 महिने आरामशीर टिकते आणि 1 वर्ष पण टिकते. बघा, 15 मिनिटात आवळे हे छान स्टीम झालेले, तडा गेलेला आहे. आवळे हे हिवाळ्यात आता यातले मी 250 ग्रॅम आवळे हे गटागट बनवण्यासाठी घेणार आहे आणि उरलेल्या आवळ्याची दुसरी रेसिपी बनवणार आहे. मग आवळे थंडे झाल्यानंतर आता मी काढून घेत आहे. त्याचे छान पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आणि खराब असलेला भाग हा चाकूनी किंवा हाताने असं तोडून साईडला काढून टाकायचा आणि त्याच्या बिया हे वेगळ्या करायच्या. आवळ्याचे गटागट आपण असं तोंडात टाकलं असतात ना, खूप तोंडाला चव येते आणि भरपूर प्रमाणात विटॅमिन मिनरल असते त्याच्यात. आणि असे लहान मुलांना किंवा घरातल्यांना आवळे खा म्हटलं की कंटाळा येतो. आणि आवळ्याची ही रेसिपी बनवली ना, डायनिंग टेबलवर ठेवली असता सर्वच जण खातात, लहान मोठे घरातले. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. आता इथे मी 1 वाटी आवळे सोलून घेतलेले आहे आणि ते मिक्सरला फिरून घ्यायचे आहे पल्स मोडवर. पाणी टाकायची काही आवश्यकता नाही. तर इथं अद्रकचं पावडर, जिरे पावडर, तिखट, चाट मसाला, काळं मीठ, सेंधे मीठ आणि ओवा छान आणि साखर, छान चटपटीत घरीच मसाला आपण पावडर घेतलेला आहे आणि छान मिक्सरला हे पल्स मोडवर फिरून घेऊया जाडसर. बघा, घरी छान चटपटीत मसाला तयार झालेला आहे. आता इथे मी छोटीशी कढई घेतलेली आहे. त्याच्यात आपण आता 1 वाटी आवळ्याचा जे गर फिरवलेला आहे ते घेतलेलं आहे. छान परतून घेऊया 5 मिनिट सुरुवातीला. त्यामुळे त्यातलं पाणी असेल तर आपलं हे सुटसुटीत होऊन जाईल, पाणी आटून जाईल. तर ज्या वाटीने आपण आवळ्याचा बल्ब घेतला ना, त्याच वाटीने मी गूळ घेतलेला आहे. 250 ग्रॅम आवळे असले ना तर 250 ग्रॅमच गूळ घ्यायचा आहे. मी अर्धा किलो आवळे घेतले होते, पण ते साईडला काढून ठेवले आणि त्यातलं 250 ग्रॅमच आवळे घेतलेले आहे. आता छान गूळ वितळून घेऊया. आता पुन्हा गॅसचा पॉवर मी मंद ठेवलेला आहे आणि मंदच गॅसचा पॉवर असताना आपल्याला ही रेसिपी करायची आहे, त्यामुळे छान होते. आता हे घरी बनवलेला सिक्रेट मसाला टाकत आहे. थोडा थोडा करून टाकायचा आहे. सध्या 3 चमचे टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. हे मसाला टाकलेला छान मिक्स करून घेऊया. त्यामुळे छान आपल्या आवळ्याचे गटागट हे चटपटीत होतात. आता पुन्हा 2 चमचे टाकत आहे. एकूण मी 5 चमचे मसाला टाकलेला आहे आणि छान मिक्स करून घेऊया. आता हे आमचूर पावडर टाकलेलं आहे. हे चमच्यानी 2 चमचे, ज्या चमच्यानी मी मिक्स करत आहे त्या चमच्यानी. त्यामुळे खूप छान टेस्ट येते. कारण आवळा हा तुरट असतो आणि तुरट लागू नये म्हणून आमचूर पावडर हे आवर्जून टाकायचं. बघा, आपलं सारण हे पॅनचं सुटत आहे, त्यामुळे आता हे गटागट बनण्यासाठी तयार झालेलं आहे. आता आपण थंड करायला ठेवून देऊया. तुम्ही आमचूर पावडरऐवजी लिंबाचा 2 चमचे रससुद्धा वापरू शकता. तर हे थंड व्हायला आपण एका डिशमध्ये काढून ठेवून देऊया. मला हे सर्व सारण बनवून घेण्यासाठी 30 मिनिट लागलेले आहे. 5 मिनिट कमी जास्त लागू शकतात तुम्हाला. तर बघा, छान आवळ्याचे असे गटागट मी मळून घेतलेले आहे आणि चटपटीत मसाला घरीच तयार केलेला आहे. आणि हा सिक्रेट मसाला तुम्हाला असा बनवायचा, हे खूप छान लागते आणि तुम्ही
हे जेवणाच्या आधी पण उपाशीपोटी खाऊ शकता, एक गटागट आणि जेवल्यानंतरही. त्यामुळे आपलं अन्न पचनक्रिया ही डायजेशन खूप चांगली राहते आणि केसासाठी आवळे खाणं हे खूप चांगले राहते आणि भरपूर प्रमाणात विटॅमिन सी राहते. त्यामुळे आपली स्किन पण छान चमकदार आणि ग्लो होते. आणि बघा मी चौकोनी आकाराचे चौरस पण वड्या बनवत आहे. आणि तुम्हाला जर अशा वड्या बनवायला कंटाळा येत असेल तर तुम्ही प्लास्टिक पेपर किंवा बटर पेपरवर थापून छान सुरीने कापून घेऊ शकता. तर बघा मी शुगर पावडरमध्ये छान डीप करून पुन्हा हातावर चोळून घेत आहे आणि हाताला मी चोळताना तूप किंवा काहीच लावलेलं नाही आहे. तुम्ही शुगर पावडर लावून घेऊ शकता आणि तुम्ही छान 1 वर्षापर्यंत पण ही डब्यात एअरटाईट हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता. आणि आवळ्याचे गटागट आपले तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास रेसिपीचा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि तुम्ही कोणत्या भागातून बघत आहे. थँक्यू.